गुड मॉर्निंग एव्हरीवन. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी किंगडम प्लॅन्टिला याच्यामध्ये सुरुवात केली होती. मी सुरुवातीला सांगितलं की व्हॉट इज मीन बाय द किंगडम प्लॅन्टी, काय कॅरेक्टर आहेत किंगडम प्लॅन्टीचे. तर 3 डिस्टिंग्विशिंग फीचर मी सांगितले की ते जर असतील तर त्याला तुम्ही सगळे किंगडम प्लॅन्टीचे मेंबर प्लॅन्ट्स असं म्हणू शकता. पहिला कॅरेक्टर आहे दे आर युकॅरियोटिक, दुसरा कॅरेक्टर आहे मल्टीसेल्युलर आणि तिसरा कॅरेक्टर आहे दे आर ऑटोट्रॉपिक. ज्याची सेल युकॅरियोटिक टाइपची वेल डिफाइन्ड न्यूक्लियस, वेल ऑर्गनाइज्ड सेल स्ट्रक्चर असेल त्याला युकॅरियोटिक म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये या ठिकाणी मल्टीसेल्युलर नेचर आहे, सगळं शरीर जे आहे ते एकापेक्षा जास्त पेशीने तयार झाले. अँड ऑर्गॅनिझम एबल टू सिंथेसाइज देअर ओन फूड, आणि जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतील, हे 3 गुणधर्म जे दाखवतात ते सगळे आपण किंगडम प्लॅन्टी मध्ये आपण टाकले. मग हा क्रायटेरिया लावला तर ही संख्या खूप मोठी झाली आणि म्हणून हा किंगडम प्लॅन्टी आपण पुन्हा डिवाइड केला. 2 गट पडले आपण सुरुवातीला, एक क्रिप्टोगॅम आणि दुसरा फेनेरोगॅम. दोघांमधला फरक आपण पाहिलं. क्रिप्टोगॅम मध्ये सेक्स ऑर्गन कन्सिल्ड आहेत, इकडे एक्सपोज्ड आहेत. क्रिप्टोगॅम थोडेसे लोअर प्लॅन कडे जातात, फेनेरोगॅम हायर प्लॅन कडे जातात. फेनेरोगॅम मध्ये सीड तयार होईल, क्रिप्टोगॅम मध्ये सीड लाईन तयार होणार. मग या पुन्हा क्रिप्टोगॅम मध्ये आपण अवॅस्क्युलर किंवा नॉन व्हॅस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर असे 2 टाईप पडले. त्याच्यामध्ये पुन्हा 3 गट तयार केले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा. आणि फेनेरोगॅम मध्ये व्हॅस्क्युलर आपण हा गट पडला, व्हॅस्क्युलर नेचर असणारा, आणि ते 2 गट पडले, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. म्हणजे आता आपल्याला हा जो किंगडम प्लॅन्टी तो 5 गटात डिवाइड झाला. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. थोडा फरक काय असतो तुम्ही गेल्या वेळेसच्या पिरियड मध्ये सांगितला. आता आपल्याला नवीन भाग बघायचा तो म्हणजे हे 5 गट डिटेल मध्ये बघत जायचंय. त्यातला पहिला गट आहे त्याला म्हणायचं थॅलोफायटा. ऍक्च्युली या थॅलोफायटाला तुम्ही एका वेगळ्या नावाने 9वी 10वी पर्यंत ओळखलेलं आहे, दॅट इज नोन ॲज द अल्गा ऑर अल्गी. मराठीमध्ये तुम्ही त्याला शैवाल किंवा शेवाळ असं म्हणू शकता. त्यालाच या ठिकाणी एक सायंटिफिक नेम थॅलोफायटा असं याच्यामध्ये या ठिकाणी टर्म दिली जाते. सो अल्गी किंवा थॅलोफायटा हा पहिला गट आहे किंगडम प्लॅन्टी मधला. हा पहिला गट याच्यामध्ये या ठिकाणी समजला जातो. मग या गटामधले असणारे सजीव काय कॅरेक्टर दाखवतात. पहिले 3 कॅरेक्टर कॉमन आहेत, ऑल आर मल्टीसेल्युलर, ऑर आर युकॅरियोटिक आणि ऑर आर ऑटोट्रॉपिक. हे 3 कॅरेक्टर तर कंपल्सरी. पण हे सोडून आता ऍडिशनल कुठले कॅरेक्टर आहेत की जे थॅलोफायटाला लागू पडतात. त्यातला सगळ्यात पहिला कॅरेक्टर म्हणजे लक्षात घ्या, ऑर्गॅनिझम बिलॉंग टू थॅलोफायटा आर ॲक्वॅटिक मोस्टली. म्हणजे काय झालं, यातले बहुतेक सगळे सजीव पाण्यामध्ये राहतात. त्यांची पूर्ण लाईफ सायकल पाण्यामध्ये या ठिकाणी कंप्लीट होते. त्याला म्हणायचं ॲक्वॅटिक. थोडक्यात हे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे, बहुतेक सगळे पाण्यामध्ये राहतात. याच्यामध्ये काही असे आहेत की जे त्याला तुम्ही दुसऱ्या वनस्पतीवर या ठिकाणी वाढतात. काही तर अशा अलगी आहेत की दुसऱ्या ॲनिमलवर पण वाढतात. एक स्लॉथ बियर नावाचा एक या ठिकाणी अस्वलाचा प्रकार आहे, त्याच्या केसावर सुद्धा काय अलगी सापडतात. म्हणजे थोडक्यात काय, या अलगी या ठिकाणी प्लॅन्टवर पण दुसऱ्या उगवलेल्या दिसतात. त्याला तुम्ही एपिफायटिक सुद्धा म्हणू शकता. पण लक्षात घ्या, ते फक्त काही आधारासाठी वगैरे कामासाठी या ठिकाणी दुसऱ्या वनस्पतीवर गेले असतात. अन्न तिथनं घेत नाहीत, अन्न ते स्वतःच तयार करतात. काही वेळेस या मेंबर थॅलोफायटाचा एक गुणधर्म असा असतो की यातले काही सजीव सिम्बायोटिक या कॅटेगरीमध्ये पण आहेत. पाण्यामध्ये तर आहेत, 99% यातले सजीव पाण्यामध्ये सापडतात. काही दुसऱ्या वनस्पतीवर किंवा मी सांगितलं अगदी यांच्यावर पण उगवतात, ॲनिमलवर. याला इपिझोइक म्हणतात. प्लॅन्टवर उगवलं तर इपिफायटिक म्हणायचं. पण दोन्ही ठिकाणी ते अन्न स्वतः तयार करतात. ओके, तर दुसरा झाला. तिसरा मी सिम्बायोटिक सांगितलं. सिम्बायोटिक म्हणजे काय, तर हे दुसऱ्या कुठल्या तर सजीवाबरोबर मिळून सहजीवन करतात म्हणूया. म्हणजे तो सजीव आणि हाही सजीव आहे, दोघं एकत्र येतात. दोघांचे एकत्र येण्यामुळे दोघांनाही फायदा होतो. याला म्हणायचं सिम्बायोटिक.
आणि या सिम्बायोटिकचं बेस्ट एक्झाम्पल याच्यामध्ये सांगितलं तर ते म्हणजे लायकेन्स. लायकेन मध्ये आल्गी आणि फंगाय अशी मिळून शरीर रचना तयार झालेली असते. 50% शरीर आल्गीचं असतं, 50% फंगायचं असतं. इथं आल्गी अन्न तयार करतात, फंगायला देतात, फंगाय अन्न तयार करत नाही, बुरशी आपण मराठीमध्ये म्हणतो. मग बुरशी त्याला फायदा करून काय देते तर बुरशी पाणी शोषून घेते आणि ते आल्गीला देते. म्हणजे आल्गी त्या पाण्याचा वापर करून अन्न तयार करतो, फंगायला देतो. फंगाय जिवंत राहून पाणी शोषून घेतं आणि आल्गीला देतं. म्हणजे दोघे एकत्र आले आणि दोघांच्या एकत्रितमुळे दोघांनाही फायदा झाला. याला म्हणायचं सिम्बायोटिक असोसिएशन. तर हे या कॅटेगरीमध्ये पण असतात. लायकेन्स जे आहेत तर हे या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी समजलं. म्हणजे थोडक्यात मेंबर ऑफ थॅलोफायटा हे मोस्टली पाण्यामध्ये आहेत. आता हे पाणी कसं असेल मग? मे बी फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यात पण सापडतात. मे बी मराईन, समुद्राच्या पाण्यामध्ये पण सापडतात. मे बी ब्रॅकिश, म्हणजे थोडं मिक्स आपण म्हणूयात. नदी जिथं समुद्राला मिळते अशा ठिकाणी थोडं पाणी वेगळं असतं ना, ते गोड असतं ना खारं असतं. अशा ठिकाणी सुद्धा हे आल्गी याच्यामध्ये या ठिकाणी उगवलेले असतात. हा एक भाग याच्यामध्ये लक्षात घ्या. यातले बहुतेक मेंबर हे जे आहेत ते फ्री लिव्हिंग आहेत, सुट्टे सुट्टे राहतात. आणि काही मी सांगितलं सिम्बायोटिक आहेत, दुसऱ्या बरोबर ते असोसिएशन करून सुद्धा याच्यामध्ये राहतात. पुढचा कॅरेक्टर आहे या मेंबर थॅलोफायटाचा, तो म्हणजे काय तर हे मल्टीसेल्युलर जरी असले तरी यांची जी काही प्लांट बॉडी आहे ही प्लांट बॉडी थॅलस नावाने ओळखली जाते. म्हणून याला असं एक म्हणलं जातं थॅलॉइड प्लांट बॉडी. मग थॅलॉइड प्लांट बॉडीचा अर्थ काय? तिथं तुम्हाला प्लांट बॉडी दिसेल, त्या वनस्पतीचं शरीर असेल, पण त्याचे रूट, स्टेम आणि लीव्ज असे भाग नसणार. तर युजली आपण काय बघतो, वनस्पती म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे लगेच पटकन येतं मूळ, खोड आणि पान, रूट, स्टेम आणि लीव्ज, बरोबर आहे. पण इथं काय, इथं ते शरीर आहे, पण त्या शरीरामध्ये रूट, स्टेम, लीव्ज असं नाही. म्हणजे थॅलस प्लांट बॉडीचा अर्थ काय? नो रूट, नो स्टेम और नो लीव्ज. शरीरामध्ये असे कुठलेही भाग, त्याला पार्ट आपण म्हणायचे दिसत नाहीत. सरळ साधी शरीर रचना असते, फक्त पेशी एकत्रित आलेले असतात. आणि रूट, स्टेम, लीव्ज पेक्षा वेगळी शरीर रचना त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आपण काय म्हणूयात अनडिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. अनडिफरन्शिएटेड प्लांट बॉडीचा अर्थ लक्षात घ्या. प्लांट बॉडी इज नॉट डिवायडेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. असं जर असेल तर याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात थॅलस. त्या प्लांट बॉडीला थॅलस म्हणायचं आणि त्याला थॅलॉइड असं फेनॉमिनॉन म्हणतात. आणि या थॅलॉइड वरनं हा गट तयार झालाय थॅलोफायटा, हे लक्षात घ्या. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी काय, यातले बहुतेक सजीव जे आहेत हे मल्टीसेल्युलर आहेत. अगदी 1-2 आहेत ते युनिसेल्युलर आहेत, अगदी एक्सेप्शनली युनिसेल्युलर आहेत. मोस्टली मल्टीसेल्युलर आहेत. बहुतेक सगळे 99% हे बहुपेशीय आहेत. अगदी युनिसेल्युलर मध्ये क्लोरेला किंवा क्लॅमॅडोमोनास नावाचे जे एक्झाम्पल आहेत हे युनिसेल्युलर कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जातात, असं याच्यामध्ये या ठिकाणी आपण म्हणूयात. म्हणजेच काय झालं तर हे जे काही या ठिकाणी आहेत हे मोस्टली मल्टीसेल्युलर आहेत. अगदी एक्सेप्शनली 2-4 असे की ते युनिसेल्युलर कॅटेगरीमध्ये येतात. हे एक याचं वैशिष्ट्य याच्यामध्ये लक्षात घ्या. जे युनिसेल्युलर आहेत किंवा काही मल्टीसेल्युलर आहेत ते मायक्रोस्कोपिक कॅटेगरीमध्ये पण, म्हणजे काही अतिशय सूक्ष्म आहेत, डोळ्याला दिसणारच नाही, ते बघायला आपल्याला लेन्स, दुर्बीण किंवा आपण त्याला मायक्रोस्कोप म्हणूयात तो लागतो, म्हणजे सूक्ष्म या कॅटेगरीमध्ये येतात. आणि काही उलट असे आहेत अतिशय ह्यूज साईज आहे की ज्याला आपण केल पास याच्यामध्ये इंग्लिश मध्ये नाव देतो. म्हणजे काहींचं जे शरीर आहे ते असं आहे की ते एकदम जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये काही एक्झाम्पल असे आहेत की त्याची शरीर लांबी साधारणपणे 60-70 फूट पण सापडते. समुद्रामध्ये असे काही शेवाळ आहेत, सर्गॅसम नावाचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्याची लांबी जर आपण बघितली समुद्रामध्ये
तर साधारण 50, 60, 100, 150 फूट लांबी सुद्धा सापडू शकते. तेही प्लॅन्टच आहे, त्याला सुद्धा रूट स्टेम लिहिलं नाही, ते थॅलस आहे म्हणून थॅलोफायटामध्ये आपण टाकलं. हे लक्षात घ्या की मायक्रोस्कोपिक पण आहे, ह्यूज साईज त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्यांच्या शरीराचे जे आकार आहेत ते थोडे वेगवेगळे असतात. म्हणजे काही वेळेस काय सापडेल तुम्हाला, फक्त युनिसेल्युलर म्हणजे सेल्युलर रचना पण सापडेल. म्हणजे काही वेळेस फक्त सेल्युलर रचना युनिसेल्युलर सापडेल. काही वेळेस तुम्हाला असं फिलामेंटस सापडेल. फिलामेंटस म्हणजे असं धाग्यासारखं शरीर सापडेल. त्या धाग्यामध्ये पुन्हा काही वेळेस ब्रँचड आणि काही वेळेस अनब्रँचड असं सुद्धा शरीर तुम्हाला सापडेल. आणि काही वेळेस अतिशय मोठ्या साईजची सुद्धा प्लांट बॉडी सापडते, ज्याला आपण केल्प असं म्हणतो. म्हणजे याच्यामधले अलगी जर बघितले, यातले सजीव जर बघितले तर अगदी सूक्ष्म आहेत, 1 पेशी 2 पेशी जे आपण म्हणूयात तसे. काही फक्त असे आहेत की ते फक्त सेलच एकत्र आलेत आणि फक्त ते तयार झालेलं आहे, ना टिश्यू ना काही असं डिफरन्सिएशन नाही. पण काही ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं स्पेशलायझेशन दिसतं. ब्रँच स्ट्रक्चर दिसतं, अनब्रँच स्ट्रक्चर दिसतं, फिलामेंट दिसतो. असंही स्ट्रक्चर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ जर क्लोरेला घेतला तर तो असा दिसेल तुम्हाला. क्लायमॅडोमोनास घेतला तर तो या पद्धतीमध्ये दिसेल, युनिसेल्युलर आले. स्पायरोगायरा घेतला तर तो या पद्धतीने दिसेल. तुम्ही 9वी 10वीला सगळं स्पायरोगायरा बघितलेलं आहे बघा. ब्रँच असं स्ट्रक्चर असतात, मध्ये स्प्रिंग सारखा रिबन्स आपण म्हणूयात, तो क्लोरोप्लास्ट तुम्हाला दिसतो, हे अनब्रँचड आहे. आणि ह्याच्यातला जर कारा बघितला तर कारामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं ब्रँचड स्ट्रक्चर तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी इथं पाहायला मिळतं. हा कार आहे लाईक दिस. अशी प्लॅन्ट बॉडी त्या कारामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि अतिशय ह्यूज साईज म्हणजे हा काय झाला, क्लोरेला झाला. हा झाला क्लायमॅडोमोनास. हा झाला स्पायरोगायरा आणि हा झाला कारा. हे एक्झाम्पल लक्षात घ्या. हे सगळे एक्झाम्पल या ठिकाणी थॅलोफायटामध्ये स्पेशली जो काही पहिला गट आपण बघणार आहे ग्रीन अल्गी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पुन्हा बघायला मिळणार आहे. आता फक्त लक्षात घ्यायचं शरीर कशा प्रकारचं, या प्रकारचं वेगळ्या प्रकारचं दिसतं. पुढे याच्यामध्ये या ठिकाणी काय, तर हे जे काही या ठिकाणी अल्गी किंवा ज्याला तुम्ही थॅलोफाइट्स असं म्हणता, या थॅलोफायटाची जी सेल आहे, अल्गीची सेल आहे, म्हणजे आता ही सेल आहे, ही सेल आहे, ह्या सगळ्या सेल इथंही सेलच आहे. त्या सेलचं वैशिष्ट्य काय, तर या सेलला जी सेल वॉल आहे ही बेसिकली सेल्युलोज पासून तयार झालेली असते. काही वेळेस सेल्युलोज बरोबर अजून काही भाग असतो, अल्गी नसेल, अजून काही भाग असतो, पण बेसिक रचना सेल्युलोजिक सेल वॉल असते, हे लक्षात घ्यायचं. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये रिझर्व्ह फूड असतं, साठवणुकीचं अन्न असतं, कारण हा स्वयंपोषी सजीव आहे. लक्षात घ्या, हा सजीव स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, उरलेलं साठवून पण ठेवतो, ज्याला म्हणतात रिझर्व्ह फूड. रिझर्व्ह फूड म्हणजे साठवणुकीचं अन्न, आणि ते स्टार्च किंवा स्टार्चच्या स्वरूपामध्ये सापडतं. स्टार्च आहे, लॅमिनॅरियन आहे, फ्लोरिडियन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅनिटॉल आहे, असे स्टार्च किंवा स्टार्चचे स्वरूप आपण म्हणूयात, त्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. हा सजीव आहे म्हणले की हा प्रजनन करणार आहे. प्रजनन याचं कसं असतं, जे रिप्रोडक्शन आपण म्हणूया, ते रिप्रोडक्शन याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये होतं. रिप्रोडक्शन युजली 3 मेथडनी झालेलं असतं. एकाला म्हणतात व्हेजिटेटिव्ह, शाकीय प्रजनन मराठीमध्ये आपण म्हणतो. दुसरं असतं असेक्शुअल, अलैंगिक त्याला तुम्ही म्हणू शकता. आणि तिसरं याच्यामध्ये या ठिकाणी सापडू शकतं सेक्शुअल, लैंगिक. तर या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे सगळं पाहायला मिळतं. तर प्रजनन जे आहे ते प्रजनन या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह कॅटेगरीमध्ये असतं, असेक्शुअल कॅटेगरीमध्ये आहे आणि सेक्शुअल कॅटेगरीमध्ये पण पाहायला मिळतं. मग आता हे मी जे काय आता तुम्हाला सांगितलेले आहे, आता ह्याच्यामध्ये अजून काय असतं, अजून एक ऍडिशनल कॅरेक्टर मी याच्यामध्ये सांगतो की जे लाईफ सायकल आहे, जीवनचक्र आपण म्हणूयात. ह्या जीवनचक्रामध्ये जे तुम्हाला दिसतंय हे सगळं, ही जी प्लॅन्ट बॉडी आहे, ही प्लॅन्ट बॉडी अतिशय रिड्युस्ड असते, हॅप्लॉइड असते,
हॅप्लॉइड म्हणजे ह्यातला कुठलाही सेल तुम्ही काढला त्यात न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मधले क्रोमोसोम बघितले तर क्रोमोसोम नेहमी एक एकटे असणार आहेत, दोन दोन जोडीमध्ये नसणार आहेत. थोडक्यात इथं काय ह्याची जी काही या ठिकाणी प्लांट बॉडी जी आहे ही काय आहे तर प्लांट बॉडी डॉमिनंट हॅप्लॉइड आहे. हे दिसतं ही डॉमिनंट हॅप्लॉइड आहे. आणि रिप्रोडक्शन झालं की जो काही झायगोट वगैरे जी अवस्था तयार होते ती डिप्लॉइड असते, पण ती थोड्या वेळापुरती असते. म्हणजे इथं हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड अशा दोन अवस्था याच्यामध्ये लाईफ सायकल मध्ये पाहायला मिळतात. तर हा कॅरेक्टर याच्यामध्ये या अलगीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो. मग हे सगळे गुणधर्म दाखवणारे जे सजीव आहेत त्याला आपण मेंबर्स ऑफ थॅलोफायटा असं याच्यामध्ये म्हणतो. मग याच्यामध्ये काय तर हा गट पुन्हा हे सगळे कॅरेक्टर धरले तर हा गट सुद्धा एवढा मोठा झाला की पुन्हा ह्याचं वर्गीकरण करावं लागलं. आणि मग ह्याचं वर्गीकरण पुन्हा शास्त्रज्ञांनी 3 गटामध्ये केलं. पहिला गट याच्यामध्ये या ठिकाणी तयार झाला तो म्हणजे ग्रीन अल्गी. दुसरा तयार झाला तो म्हणजे ब्राऊन अल्गी. आणि तिसरा तयार झाला तो म्हणजे रेड अल्गी. म्हणजे गट कशावरनं पाडलेले आहेत हे जे 3 गट तुम्हाला दिसतात ऍक्च्युली ह्या ग्रीन अल्गीला नाव देतात क्लोरोफायसी. ती नावं पण काय आहेत बघा. त्याचं नाव आहे क्लोरोफायसी. या ब्राऊन अल्गीचं नाव आहे फिओफायसी. आणि या रेड अल्गीचं नाव आहे रोडोफायसी. आता इथं लक्षात घ्या ही नावं लक्षात ठेवणं थोडं क्रिटिकल आहे. सोपं लक्षात घ्या ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी. आता ही नावं काय आहेत क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी. ह्यात नेमका गोंधळ होतो की कसं लक्षात ठेवायचं. तर लक्षात घ्या ग्रीन कलर कशामुळे येतो प्लॅंट मध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्टमुळे येतो म्हणून क्लोरोफायसी असं लक्षात ठेवा. दुसरं लक्षात घ्या इथं रेड मध्ये पण आर आहे आणि रोडोफायसी मध्ये पण आर आहे. पहिलं अक्षर काय बघा आर आर आहे असं लक्षात. मग उरलेलं लक्षात ठेवायला सोपं आहे ब्राऊन अल्गी, फिओफायसी. म्हणजे पुन्हा हा गट एवढा मोठा झाला आहे कॅरेक्टर दाखवल्यानंतर की त्याचाही अभ्यास करणं शक्य झालं नाही. मग पुन्हा काय केलं शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये क्लोरोफिल कशा प्रकारचं आहे त्याच्यावरनं त्याची शरीर रचना कशी आहे, तो प्रजनन कसा करतोय, त्याचे गॅमेट कशा प्रकारचे आहेत, तो गोड्या पाण्यात राहतोय का खऱ्या, अशा अनेक गुणधर्म बघितले. सेलवॉल कशी बघितली, रिझर्व्ह फूड मटेरियल कसं बघितलं. म्हणजे नेचर ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट, क्लोरोफिल पिगमेंट, फोटोसिंथेटिक पिगमेंट, वे ऑफ रिप्रोडक्शन, त्यानंतर रिझर्व्ह फूड मटेरियल आणि सेलवॉल असे गुणधर्म विचारात घेतले. आणि मग या थॅलोफायटाचं वर्गीकरण पुन्हा 3 गटामध्ये झालं. ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी. ग्रीन अल्गीला म्हणायचं क्लोरोफायसी, ब्राऊन अल्गीला म्हणायचं फिओफायसी, रेड अल्गीला म्हणायचं रोडोफायसी. आता मी ही दाखवलेली ही सगळी योगायोगाने ही सगळी एक्झाम्पल तुम्हाला जी बोर्डवर दिसत आहेत ऑल आर ऑफ द क्लीन ग्रीन अल्गी. ही सगळे म्हणजे क्लोरेला, क्लोरोफायसी, स्पायरोगायरा, कारा, ही अनेक एक्झाम्पल बोर्डवर जी दिसत आहेत तुम्हाला ही सगळी या ठिकाणी क्लोरोफायसी या कॅटेगरीमध्ये येतात. जेव्हा मी सगळं पुन्हा 3 गट पुन्हा प्रत्येकाचा आपण त्याची कॅरेक्टर काय आहेत हे आपण बघणार आहोत, त्याचे एक टेबल तयार करणार आहोत. मग लक्षात येईल की हा मोठा एवढा गट तयार झालेला आहे. मग हा जो क्लोरोफायसीचा उपयोग काय होतो की हा प्रत्येक अल्गीचा उपयोग काय तर पहिला उपयोग लक्षात घ्या अल्गे अन्न तयार करतात. त्या अन्नावर सगळी इकोसिस्टीम पाण्यावरली चाललेली असते. म्हणजे त्याच्यावर लहान माशावर मोठे माशावर अजून काय आपल्यासारखे सजीव असतात. हे बेसिक आहे. तिथं असणाऱ्या अन्न साखळीचे हे पहिले घटक आहे समजायचं. दुसरं फोटोसिंथेसिसने ते अन्न तयार करत असताना ऑक्सिजन पण तयार करतात. तो ऑक्सिजन पाण्यामध्ये पण जातो आणि हवेमध्ये पण येतो. म्हणजे तो ऑक्सिजन आपल्याला जो उपयोगाला मिळतो तो ह्यांच्याकडून सुद्धा इनडायरेक्टली आलेला असतो. हे लक्षात घ्या. आणि या अल्गीमध्ये काही इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे. आपण प्रत्येक जेव्हा हे 3 टाईप आपण जेव्हा बघू तेव्हा प्रत्येकाची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे तेही आपण बघणार आहोत. तर हे लक्षात घ्या हा पहिला गट आहे डिव्हिजन थॅलोफायटा. की त्या थॅलोफायटाचं वैशिष्ट्य आहे ॲक्वॅटिक आहेत. अल्गी आपण त्याला म्हणतो ॲक्वॅटिक आहेत, पाण्यात राहतात. गोडं पाणी, खारं पाणी किंवा आपण त्याला याच्यामध्ये थोडं मिक्स असं म्हणूयात त्या प्रकारचं पाणी असतं. इपिफायटिक म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवर उगवतात. मी सांगितलं काही अॅनिमलवर पण उगवतात. स्लॉथ बियर आहे त्याच्यावर बॉडीवर पण उगवतात.
काही सिम्बायोटिक आहेत, दुसऱ्या बरोबर मिळून राहतात, काही एकटे राहतात, तर काही सिम्बायोटिक आहेत सांगितलं. प्लांट बॉडी अतिशय सिंपल आहे ना, रूट आहे ना, स्टेम आहे ना, लिव्ज आहे, याला थॅडॉइल प्लांट बॉडी म्हणायचं. युनिसेल्युलर पण असतात, मल्टीसेल्युलर आहेत, ब्रँच आहेत, अनब्रँच आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, ह्यूज केल्प आहेत, असे दाखवलेले आहेत. हे बघा युनिसेल्युलर, हे मल्टीसेल्युलर अनब्रँचड, हा मल्टीसेल्युलर ब्रँचड, आणि केल्प मी दाखवलेलं नाही, तर 100-150 फूट लांबीच असणार आहे, तो आपण पुढे बघणार आहोत. सेलवाल आहे, पण सेलवाल प्रायमरी सेल्युलोज आणि त्याच्यापासून काही पुन्हा अल्गिन वगैरे वेगळे घटक असतात. रिझर्व्ह फूड मटेरियल बेसिक स्टार्च आहे, त्याची वेगळी स्वरूप पण असणार आहे. रिप्रोडक्शन तिन्ही पद्धतीने होतो, व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल, सेक्शुअल, शाकीय, लैंगिक आणि अलैंगिक. आणि हा गट एवढे कॅरेक्टर दाखवणारा हा गट इतका मोठा झाला की आपल्या सोयीसाठी आपण हे पुन्हा 3 गट केले, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी. ग्रीन अल्गीला क्लोरोफायसी म्हणायचं, ग्रीन वरनं क्लोरोफायसी लक्षात ठेवा, क्लोरोप्लास्ट ग्रीन, क्लोरोफायसी, रोडोफायसी आर आणि आर रेड, आणि राहिलं फिओरोफायसी. गॉट इट? तर इथं लक्षात घ्या, इथं प्रश्न कसा असेल तर या फिगर देतील, नाव ओळखायला लावतील. दुसरं, व्हॉट इज मीन बाय थॅलॉइड प्लांट बॉडी? थॅलॉइड प्लांट बॉडी म्हणजे काय विचारतील. थॅलस सारखी प्लांट बॉडी म्हणजे काय? प्लांट बॉडी आहे, तुम्ही त्याला बॉडी म्हणताय, बट नॉट डिफरंट रूट, स्टेम अँड लिव्ज. ना रूट आहे, ना स्टेम आहे, ना लिव्ज आहे, त्याला म्हणायचं थॅलॉइड प्लांट बॉडी. आणि मॅच द पेअर मध्ये हा ए कॉलम आणि हा बी कॉलम देतील, मॅच करायला लावतील. त्यासाठी सोपं लक्षात घ्या, ग्रीन म्हणलं की क्लोरोप्लास्ट, रेड म्हणलं की रोडक, मधला आपोआप सोपं आहे. गॉट इट? ओके, थँक्यू.